ओके. तो जो हा sp2 कार्बन सॉरी OH जो आहे, OH ग्रुप तो कशाला अटॅच आहे? तर sp2 कार्बन ॲटमला आहे. आता हा OH ग्रुप काय एक्झर्ट करतो? तर मायनस आय इफेक्ट एक्झर्ट करतो. मायनस आय इफेक्ट एक्झर्ट करतो म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे लोकलाइज होतात? बेन्झीन रिंगवरती. मायनस आय इफेक्ट करतो म्हणजे काय करतो? तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्याच्यामुळे OH ग्रुपची टेंडन्सी काय आहे? हायड्रोजन हायड्रोजन रिलीज करण्याची. आणि OH काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्यामुळे त्याचं लोकलायझेशन कशावर होते? फिनॉल रिंगवरती होते. ओके. आता जर सायक्लोहेक्झेनॉल तुम्ही बघितलं तर सायक्लोहेक्झेनॉलवरती कुठल्याही प्रकारचा डबल बॉन्ड तुम्हाला दिसत नाही आहे. तर अशा केसमध्ये काय होते? OH हा OH ग्रुप जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. सायक्लोहेक्झेनॉलमध्ये OH कशाला अटॅच आहे? sp3 हायब्रिडाइज ॲटमला अटॅच आहे sp3 कार्बनला. आणि OH काय करतोय? ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतं. त्याच्यामुळे काय होते? हायड्रोजन काय होते? इझिली रिलीज आउट होत नाही आहे. त्याच्यामुळे काय होते की फिनॉल इज मोर ॲसिडिक बिकॉज कारण काय करतो तो H+ काय करतोय? इझिली डोनेट करतोय. आणि सायक्लोहेक्झेनॉल काय करतोय? इझिली H+ डोनेट करू शकत नाही आहे. त्यामुळे फिनॉल is more acidic than the cyclohexanol. Okay. आता नायट्रोमिथेन, नेक्स्ट वन एक्झाम्पल इज अ नायट्रोमिथेन इज मोर ॲसिडिक दॅन द मिथेन. ओके. तर या केसमध्ये काय होते की द कॉन्जुगेट बेस ऑफ मिथेन. आता इथं एक मिनिट, हा जो तुम्हाला CH3 हा दिसतोय हा वरचा, तो CH3 काय आहे? हायली स्टेबल आणि त्याच्यामध्ये हायली अनस्टेबल आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही रेझोनन्स नाही आहे. ओके. आणि अदर केसमध्ये काय होते? नायट्रोमिथेनमध्ये काय आहे? मायनस आय इफेक्ट आहे आणि प्लस आर इफेक्ट आहे. त्याच्यामुळे काय होते? H+ आयन इझिली रिलीज होऊ H+ आयन इझिली रिलीज होते. त्याच्यामुळे काय होते? नायट्रोमिथेन काय आहे? मोर ॲसिडिक दॅन दी मिथेन. ओके. then the next one is next one consider the following nitrophenol. आता ह्याच्यामध्ये काय होते की जसं जसं नायट्रोचं इथं फिनॉल आहे. फिनॉल इज मोर बेसिक ॲज कम्पेअर्ड टू द पॅरानायट्रोफिनॉल. का? जसं जसं नायट्रोजनचं डिस्टन्स OH पासून वाढत जाते, OH पासून काय होते? OH पासून वाढत जाते, तशी तशी काय होते? ॲसिडिटी इन्क्रीज होत जाते. म्हणजे फिनॉलपेक्षा नायट्रोफिनॉलची ॲसिडिटी म्हणजे ॲसिड जास्त आहे, त्याच्यापेक्षा नायट्रोफिनॉल आणि त्याच्यापेक्षा नायट्रोफिनॉल आणि त्याच्यापेक्षा नायट्रोफिनॉल. ओके. नेक्स्ट वन इज अ मिनिट. तर नेक्स्ट वन काय आहे? ॲरेनिन इज अ वीकर बेस दॅन द सायक्लोहेक्झिल अमाइन. आता ह्याच्यामध्ये काय होते? ॲलेनिन ग्रुप हा कशाला अटॅच आहे? तर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि तो काय इफेक्ट शो करतो? मायनस आय इफेक्ट शो करतो. म्हणजेच काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आणि हे इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन कुठे येतात? बेन्झीन रिंगवरती येतात. ओके. आणि बेन्झीन रिंगवरती आल्यावर काय होते? आर इफेक्ट दिसतोय म्हणजे काय? ते इलेक्ट्रॉन काय होतात? लोकलाइज होतात. लोकलाइज होऊन परत ते कुठे येतात की NH2 ॲटमवरती येतात, NH2 मॉलिक्युलवरती येतात. दिसते तुम्हाला इथे? एकच मिनिट हे बघा, पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठे आहे? NH2 वरती. त्याच्यानंतर काय होते? मायनस आय इफेक्ट होते. त्याच्यामुळे NH2 वरून हा इलेक्ट्रॉन कुठे जातो? बेन्झीन रिंगवरती. इथे ॲरो दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर त्याचं काय होते? असं रिलोकलायझेशन, प्रत्येक डायग्राममध्ये तुम्हाला रिलोकलायझेशन होऊन इलेक्ट्रॉन परत लास्ट डायग्राममध्ये कुठे येते? NH2 ॲटमवरती येते. ओके. सो इथं काय होते? दोन्ही इफेक्ट दिसतात. कुठले? तर मायनस आय इफेक्ट आणि मायनस आर इफेक्ट ऑफ द फिनाइल रिंग रिड्युसेस द चान्सेस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन ॲटम. म्हणजे काय होते? आता इथं जर आला सपोज
सपोज इथे इलेक्ट्रॉन आला की तो परत काय होते, परत रिलोकलाइज. इथं डबल ॲरो म्हणजे काय, तीच रिॲक्शन काय होती, परत घडते. बरोबर, म्हणजे इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी राहते का, नाही. जर इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी नसेल तर H+ आयनला ॲक्सेप्ट करू शकेल का, नाही. बेसची डेफिनेशन काय असते, द बेस इज एनी मॉलिक्युल विच कॅन ॲक्सेप्ट द हायड्रोजन, आणि त्यांच्याकडे काय असले पाहिजे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असले पाहिजेत. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होते, इलेक्ट्रॉन सारखा लोकलाइज होते, त्याच्यामुळे नायट्रोजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अवेलेबलच राहत नाही आहे. त्याच्यामुळे ॲलेनिन काय आहे, वीक बेस आहे. पण सायक्लोहेक्झिल अमाइन जर तुम्ही पाहिला तर सायक्लोहेक्झिल अमाइन काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे. आता स्ट्रॉंग बेस का, कारण सायक्लोहेक्झिल अमाइन, आता इथं बघितलं तुम्ही, एकच मिनिट, इथं जर सायक्लोहेक्झिलचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, कुठं गेलं, हे बघा, हे काय आहे, सायक्लोहेक्झिलचं स्ट्रक्चर आहे. आणि त्या सायक्लोहेक्झिलच्या स्ट्रक्चरला इथं काय आहे, OH ग्रुप अटॅच आहे. पण आपण असं म्हणू की इथं NH2 ग्रुप अटॅच आहे. ओके, आता NH2 ग्रुप अटॅच आहे, तो काय करेल की इलेक्ट्रॉन काय करेल, हेक्झेनॉल करून काय करेल, अट्रॅक्ट करेल. अट्रॅक्ट केल्यानंतर NH2 कडे काय राहील, इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी राहील. बरोबर, इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी आहे म्हणल्यावर तो काय करेल, H+ इझिली अट्रॅक्ट करू शकेल. म्हणून सायक्लोहेक्झेनॉल काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ दी ॲलेनिन. ओके, सो द नेक्स्ट वन इज last topic is hyperconjugation. आता hyperconjugation काय आहे, द hyperconjugation is the modification of the resonance effect. म्हणजे रेझोनन्स इफेक्टचं मॉडिफिकेशन काय आहे, हायपरकॉन्ज्युगेशन. आता जसं इंडक्टिव्ह इफेक्ट मगाशी सांगितलेलं, इंडक्टिव्ह इफेक्ट जसं परमनंट इफेक्ट होता, तसंच हायपरकॉन्ज्युगेशन इज ऑल्सो अ परमनंट इफेक्ट ऑब्झर्व्ड इवन ॲट द ग्राउंड स्टेट ऑफ द मॉलिक्युल अँड इट इन्फ्लुएन्सेस. म्हणजे हायपरकॉन्ज्युगेशनमुळे काय होतं, तर जो काही रिअल मॉलिक्यूल आहे त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काही चेंजेस घडून येतात. ओके, आता हा हायड्रोजन जो रिलीज होतोय तो फक्त कुठल्या कार्बनचा होतोय, C-अल्फा कार्बन ॲटमचाच होतोय. बीटा, गॅमा, डेल्टा ह्या कार्बन, आता अल्फा, बीटा, गॅमा म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे. हा फक्त कुठल्या कार्बनचा रिलीज होतोय, अल्फा कार्बनचा रिलीज होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायपर कॉन्ज्युगेशन आपल्याला कशात जास्त दिसेल, तर मिथेनमध्ये जास्त दिसेल, इथिलमध्ये जास्त दिसेल, आयसोप्रोपिलमध्ये. कारण ह्या सगळ्यामध्ये इथिल आयसोप्रोपिलमध्ये काय दिसतोय आपल्याला, अल्फा कार्बन ॲटम दिसतोय. पण टी ब्युटिलमध्ये काय, अल्फा कार्बन ॲटमला तिन्ही साईडने मिथिल ग्रुप अटॅच आहे, पण हायड्रोजन ॲटम अटॅच आहे का, नाही. त्यामुळे हायपर कॉन्ज्युगेशन हा इफेक्ट टी ब्युटिलमध्ये खूप कमी प्रमाणात दिसतो. CH3मध्ये, म्हणजे ही ऑर्डर कशी झाली, CH3मध्ये हायपर कॉन्ज्युगेशन जास्त, त्याच्यानंतर C2H5मध्ये CH3पेक्षा कमी, त्याच्यानंतर आयसोप्रोपिल, इथं फक्त IP लिहिते, आयसोप्रोपिल, कारण त्याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम आहे. आणि सर्वात कमी म्हणजे निग्लिजिबल कशामध्ये आहेत, तर टी ब्युटिल. कळलं. ओके, आता अजून एक कॉन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट अशी की मोर द नंबर ऑफ द अल्फा कार्बन ॲटम मोर विल बी द हायपर कॉन्ज्युगेशन, म्हणजे मोर विल बी द लोकलायझेशन ऑफ द सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन. आता इथं तुम्ही बघतायत की काय, हे कशाचं स्ट्रक्चर आहे, एकच मिनिट हा, हे कशाचं स्ट्रक्चर आहे, तर म्हणजे स्ट्रक्चर 1मध्ये अल्फा कार्बन ॲटम तुम्हाला, हे स्ट्रक्चर 1, एकच मिनिट, हे काय आहे, स्ट्रक्चर 1. या स्ट्रक्चर 1मध्ये तुम्हाला अल्फा कार्बन ॲटम किती दिसेल, 1, 2 आणि 3. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर तुम्हाला अल्फा 1, 2, 3 आणि अजून एकच मिनिट हा, 1, 2, 3, 9 अल्फा कार्बन ॲटम स्ट्रक्चर 1मध्ये आहे. आणि स्ट्रक्चर 2मध्ये किती आहेत, ओन्ली 5 अल्फा,
हे स्ट्रक्चर 2 झालं. स्ट्रक्चर 2 मध्ये काय आहेत, ओन्ली 5 कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट ओव्हर हिअर. ॲज द नंबर ऑफ द अल्फा कार्बन इज इन्क्रीजेस मोर द स्टेबल हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर इज. म्हणजे हे काय आहे, हे ह्याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम मोर आहेत, त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर काय झालं, मोर स्टेबल हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर. आणि ह्याच्यामध्ये काय आहेत, अल्फा कार्बन लेस आहेत, म्हणून हे काय झालं, लेस hyper conjugative structure. Okay, so this is all about the hyper conjugation, resonance and the inductive effect. Okay, thank you.